नमस्कार, मी संजय गुरव. ऐकावं ते नवल आणि पाहावं ते सुद्धा नवलच. आज मी बोईसर, जिल्हा ठाणे. बोईसर हे एक भलं मोठं शहर ठाणे जिल्ह्यातील. आणि या ठिकाणी मार्केटमध्ये जेव्हा मी माझ्या मोठ्या भावासोबत मार्केटला आलो असता इथला मच्छी बाजार बघितला मी, मासोळीचा बाजार. आणि या बाजारात मला मोठ्या संख्येने गाय बगडे आढळून आले. आपण व्हिडिओमध्ये बघता हा पक्षाला गाय बगडा म्हणतात. आपल्यापैकी बरेच जणांना माहितीसुद्धा असेल. परंतु मासोळीच्या बाजारामध्ये मी या अगोदर कावळ्यांना मोठ्या संख्येने बघितले, परंतु इथं या बाजारामध्ये कावळे तर नाही, परंतु गाय बगडे मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आढळून. हा बघा, यामध्ये मांज्यात अटकलेला सुद्धा एक गाय बगडा मला इथं अटकला, म्हणजे मृत्युमुखी पडला मांज्यामध्ये अटकून. आत्ताच संक्रांत झाली आठवड्याभरापूर्वी, आणि हा गाय बगडा या संक्रांतीच्या सणानिमित्तच मांज्यात अडकून पडला. अघोरी छंद लोकांचे, पक्ष्यांचे कसे जीव घेतात हे सुद्धा या ठिकाणी बघायला मिळालं. मोठ्या संख्येने गाय बगडे या मासोळीच्या मार्केटमध्ये मला बघायला मिळाले. आणि इथं यांना भरपूर हे मासोळीचं खाद्य मिळत असावं. त्यानंतर आदिवासी मोठ्या प्रमाणात आहे. आजूबाजूला भली मोठी जुनी पिंपळाची झाडं आहेत, ज्यावरती गाय बगडे विसावतात, रात्रीचा मुक्काम करतात. त्यामुळे सुद्धा इथं ही गाय बगडे कायम मुक्कामी असतात. इथल्या लोकांशी जेव्हा मी चर्चा केली तर त्यातून कळलं की इथं हे कायमच ही गाय बगडे आढळून येतात. बघा किती मोठ्या संख्येने गाय बगडे आहेत इथं. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पर्यावरणपूरक उपक्रम बघण्याकरता आमचं हे चॅनल आहे. तसे मी गाय बगडे माझ्या शेतावर किंवा इतर ठिकाणी बघितले, जिथं नदी तलाव असतात त्या काठी गाय बगडे मोठ्या संख्येने आढळतात. परंतु आज मला खूप मोठं नवलच वाटलं की गजबजलेल्या मानवी वस्तीत, जिथं मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे, कारण की हा शांत पक्षी आहे, शांत ठिकाणी निवास करणारा पक्षी आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. विषय आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी सुरुवातीलाच आमचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. तुम्ही जर असे उपक्रम राबवत असल्यास आम्हाला संपर्क करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.